नमस्कार मंडळी. कालचा व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलेच असेल की किती मजा मस्ती आणि आनंदाने आम्ही सगळ्यांनी भूषण भाऊजींची हळद एन्जॉय केली. आणि आजचा दिवस तर खूप खास आहे, कारण आज घरात लग्नाची धामधूम सुरू झाली आहे. तर चला मग या सुंदर प्रवासाचा भाग बनू आणि अनुभव घेऊ या लग्न सोहळ्याचा. आम्ही सगळ्याजणी लग्नासाठी रेडी झालो होतो. रेडी झाल्यामुळं कोणी सेल्फी काढत होतं, कोणी फोटो काढत होतं. शिवचं काहीतरी वेगळंच चाललं होतं. शिवला JCB घेऊन जायचं होतं सोबत. शिव पण खूप छान क्यूट दिसत होता त्याच्या ड्रेसमध्ये. लग्नाला निघण्याआधी नवरदेवाला आपल्या गावातील सगळ्या देवांना दर्शन करून मिरवणूक काढली जाते. त्याला आमच्याकडे परण्या काढणे असे म्हणतात. आता आम्ही निघालो होतो लग्नासाठी नवरीच्या गावाला. सगळ्या गाड्या एकामागे एक लग्नासाठी निघाल्या होत्या. त्यामुळे फोटोग्राफर घाटावरती उभा राहून सगळ्या गाड्यांचं व्हिडिओ शूटिंग करत होता. आणि आता आम्ही लग्नाच्या हॉलवरती पोहोचलो होतो. लग्न पिंपळगाव रोठा गावातील प्रसिद्ध कोरठणच्या खंडोबाच्या मंदिराजवळील हॉलमध्ये होते. नवरदेव व नवरीचे मंडपात आगमन झाले होते. आमच्याकडे सगळेजण लग्न लागण्याआधी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती घेतात. त्या आरतीने व त्यानंतर एका छोट्या मुलाने जी छत्रपती शिवाजी महाराजांची शिवगर्जना दिली, त्याने पूर्ण लग्न सोहळ्याला चार चांद लागले. मला तर खूप आवडले. तुम्हाला पण छत्रपती शिवाजी महाराजांची आरती आणि शिवगर्जना लग्नामध्ये म्हणण्याबद्दल कसं वाटलं, त्याबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग तोपर्यंत धन्यवाद.